हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. समुचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधामं, जगनविहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. मनोजेवं मारुततुल्यमेघं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक चौथा, नवविधा भक्ती. दशक कुठला आहे? नवविधा भक्तीचा आहे. दशक चौथा, नवविधा भक्ती. पहिला दशक होता स्तवनाचा, दुसरा दशक मूर्ख लक्षणाचा, तिसरा दशक सगुण परीक्षेचा आणि चौथा दशक नवविधा भक्तीचा. दशक म्हणजे ज्याच्यामध्ये 10 समास आहेत असा एक दशक. प्रत्येक दशकामध्ये एक एक समास आहे. प्रत्येक दशकामध्ये 10-10 समास आहेत आणि आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एका समासावर चिंतन करतो. आपण करत नाही, तो करून घेतो. फरक आपल्याला समजला पाहिजे. म्हणून बघा, आता नवरात्रमध्ये नवविधा भक्ती आपली चालू आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. बघा, भगवंताची इच्छा म्हणजे हा योगायोग म्हणावा का काय म्हणावा, कारण नवरात्र सुरू आहे आणि आपल्याकडे पण नवविधा भक्ती सुरू आहे. म्हणजे नवविधा भक्तीच्या 9 पायऱ्या कशा दाखवल्यात, प्रत्येक समास वेगळा दाखवला आहे समर्थांनी. म्हणजे भक्ती म्हणजे तरी काय, ज्या वेळेला आपण काय संसाराकडे पाठ करतो आणि हृदयस्थ नारायण जो आहे, तर त्या भगवंताकडे आपण जेव्हा तोंड करतो त्यावेळेला खरं भक्तीचा जन्म होतो. मग भक्ती म्हणजे काय हे भक्त प्रल्हादाला विचारावं. भक्ती म्हणजे काय शबरीला विचारावं. भक्ती म्हणजे काय मारुतीरायाला विचारावं की भक्ती म्हणजे काय. मग त्यांनी भक्ती कशी केली हो? अनन्य. आणि आपली भक्ती कशी आहे? पहावे आपण अशी आपण प्रत्येकजण सवडीनुसार भक्ती करतो. भक्ती कशी झाली पाहिजे हो? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्या भगवंताचं नाव कसं घेता आलं पाहिजे, तर सवडीने नाही तर आवडीने घेता आलं पाहिजे ना. सवडीने प्रपंच करायचा आणि आवडीने परमार्थ करता आला
पाहिजे, म्हणजे आपल्याला उलटं करायचं आहे. म्हणजे पाहायला गेलं तर मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मनुष्य देह काय करतो की आवडीने संसार प्रपंच करतो. मुलाबाळांमध्ये मुलांवर प्रीती आहे, बायकोवर प्रीती आहे, नवऱ्यावर प्रीती आहे, सगळ्या नातेवाईकांवर प्रीती आहे, पण त्या भगवंतालाच विसरली. जो बघा, जो अन्न देतो, मागे समर्थांनी आपल्याला दिलं की जो अन्न देतो उदराला, शरीर जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, बा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. ज्याने तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय मातेच्या गर्भामध्ये, मग त्यालाच आपण विसरून जातो. त्या भगवंताचंच आपल्याला विस्मरण होतं. पाहायला गेलं तर हा आपला उसना आणलेला आहे. हा देह कशाचा आहे? पाचाचा उसना आणलेला आहे. कशासाठी आणलाय उसना? मग आता उसनं कोणाचं फेडायचं आहे? आपल्याला उसनं फेडायचंय तरी कोणाचं? हात केलाय कोणी? चुकून झाला का? काय बोलायचं आहे? उसनं जे आहे ते आपण बघा, प्रत्येकाचं ऋण आपल्यावर आहे आणि त्या प्रत्येकाचं ऋण आपल्याला फेडायचं आहे. पण सगळ्यात जास्त ऋण त्या भगवंताचं आहे. आणि त्या भगवंताच्या ऋणातनं काय व्हायचं आहे आपल्याला? याच देही याची डोळा, पाहिनं मी माझ्या मुक्तीचा सोहळा. ऋण फेडणं म्हणजे मुक्त होणं. बघा, आता समजा शैलेजाताईंकडनं मी 1000 रुपये घेतले, उसने 1000 रुपये घेतले. जोपर्यंत त्यांचे मी परत देत नाही तोपर्यंत मी त्याला बांधली गेले. कारण माझ्या डोक्यावर ते ओझं आहे की मला द्यायचेत, कारण उसने घेतलेत ना, मला द्यायचेत. मी माझ्या डोक्यावर फार मोठं ओझं आहे. मी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच चिंतनामध्ये असते की मला द्यायचेत पैसे, मी त्यांचे उसने घेतलेत, मला द्यायचे. म्हणजे मला काही सुचत नाही दुसरं. तसं त्या भगवंताचं आपण ऋण फेडण्यासाठी आलो आहे, त्याचं उसनं आपण घेतलं आहे. मग त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही सुचलंच नाही पाहिजे की कारण त्याचं ऋण फेडायला आलो आहे ना आपण. मग त्याचं ऋण फेडून जर का गेला तर जन्माचं सार्थक होणार आहे. आणि ऋण ठेवून गेला तर ह्या देहामध्ये, नरदेहामध्ये आलाय आणि जर का प्राण्यांचेच कर्म करत बसला. आता मागे श्रवण भक्ती दाखवली समर्थांनी आपल्याला की ऐकिलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सारते शोधून घ्यावे, असरते जाणून त्यागावे. म्हणजे जाणीव ही भूमिका आपल्या देहामध्ये आहे. जाणीवेतनं कळतं की काय करायचं आणि काय करू नये. मग सारतेची घ्यावी आणि असारतेची जाणून त्यागावे, असं मागच्या समासात समर्थांनी आपल्याला सांगितलं. मी सांगत नाही, हे समर्थ सांगतात. म्हणजे जे काही इथे बोललं जातं हे भगवंताचं आहे, आपलं काहीच नाही. आणि जो कोणी वक्ता म्हणत असेल ना मी असं सांगतो, माझं म्हणणं असं आहे, तर त्या वक्त्याने त्याचं म्हणणं त्याच्या घरात त्याच्या बायका पोरांसमोर मांडलं तरी चालेल. कारण इथे व्यासपीठ आहे हे फक्त भगवंताचं म्हणणं सांगण्यासाठी किंवा भगवंताचं म्हणणं ऐकण्यासाठी आहे. इथे माझं काहीच नाही. हो, मी करता म्हणसी तेने तू दुःखी कष्टी होशी, श्रीराम करता म्हणसी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. मग पाहायला गेलं तर हा मनुष्य देह आपल्यासाठी आपल्याला भगवंतांनी दिलाय कशासाठी आणि तो आपण वापरतोय कशामध्ये? मग जर का ऋण फेडलं नाही आणि तसाच गेला तर पुन्हा जन्माला यावं लागणार, परत जन्माला यावं लागणार. मग किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा फजिती करून घ्यायची? मग जर का ऋण फेडून जायचं असेल तर काय करायला पाहिजे? हो, एकच त्या भगवंताचं नाम गाता आलं पाहिजे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कांचे काम नाही आता, आणि कांचे काम नाही आता. बघा, म्हणजे एक त्या भगवंताचं नाम गाण्यासाठीच आपण इथे आलोय. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. भगवंता फक्त तुझंच मुखामध्ये नाव आलं पाहिजे एवढ्यासाठीच हा जन्म आहे. आणि आपण बघा, मनुष्य देहामध्ये आलो पाहावे आपण असे आपण काय करतो? सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही बोलत असतो ना त्यालाही समर्थांनी कीर्तनच म्हटलंय. आता ही दुसरी भक्ती जी आहे ना ती कीर्तन भक्ती आहे. नुसतं काय फेटा बांधला आणि व्यासपीठावर उभी राहिली किंवा साडी घालून प्रवचनाच्या व्यासपीठावर बसली म्हणजे काय कीर्तन म्हणत नाही. जे सकाळी उठल्यापासून जे आपल्या मुखातनं बाहेर पडतात शब्द त्या सगळ्याला समर्थांनी कीर्तन म्हटलंय. मग आपलं कीर्तन उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं कीर्तन असतं का किरकिर असते?
या तणामधली किरकिर जाण्यासाठी कीर्तन आहे. तन, तन म्हणजे देह. तन म्हणजे काय? तनू म्हणजे काय? देह ना, देह ना. मग देहातली किरकिर जाण्यासाठी हे कीर्तन आहे हो. मग ते कीर्तन जर का आपलं बघा माणसाच्या देहामध्ये येऊन सुद्धा कुत्र्यासारखं भुंकत असेल तर त्याला कीर्तन म्हणावं का? म्हणजे मी माझं सांगते, तुमचं तुम्हाला माहिती. आता मी जर का कुत्र्यासारखी भुंकत असेल, याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक, असं जर का कुत्र्यासारखं भुंकत असेल मी, तर त्याला कीर्तन म्हणायचं का? माणसाच्या देहामध्ये येऊन मला मनुष्यासारखी कर्म करता आली पाहिजे ना. म्हणजे हे अवगुण मी माझे सांगते, तुमचं तुम्हाला माहिती. म्हणून समर्थ काय म्हणतात, बघा आता कुत्र्याला भुंकण्याशिवाय दुसरं काही येतं का हो? येतं का? आणि ते कुत्रं जेव्हा भुंकायला लागतं की नाही, तेव्हा भीती वाटते ना आपल्याला. आपण समजा एखाद्याच्या बंगल्यासमोरून गेलो तर कुत्रा अंगावर येतंय भुंकत भुंकत. मग आपण काय करतो? आपण जर का दगड उचलले किंवा त्याला मारायला धावलो तर ते अजून चवतळणार आहे, अजून अंगावर येणार आहे, बरोबर ना. मग ते कुत्रं भुंकायला लागल्यावर आपण काय करतो? पहिलं काय करतो? त्या मालकाला हाक मारतो की नाही कुत्र्याच्या, की बाबा बाहेर या, पहिलं तुमचं काय आवरा. तुमचं ती म्हण आहे की नाही, म्हण त्या आजीबाई समोर बसल्यात त्यांना म्हण आठवत असेल, भीक नको पण तुझं कुत्रं आवर ना, बरोबर ना. एक वेळेला तो भिकारी दारात येतो ना, तेव्हा तो भिकारी म्हणत असतो, बाबा भीक घालू नको पण ते कुत्रं तुझं आवर, भीक नको पण कुत्रं आवर, अशी ती म्हण आहे जुनी. मग ते कुत्रं आवरण्यासाठी कोणाला बोलवावं लागतं? मालकाला बोलावं लागतं, बरोबर ना. मग आता ही देहातली जी कुत्री आहेत ना, ती भुंकत असतात. मग ती आवरण्यासाठी कोणाला बोलवता आलं पाहिजे? हां, मालकाला बोलवता आलं पाहिजे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद मत्सर दंभ संशय चिंता, हे सगळी कुत्री आहेत देहातली हो. आणि ही जर का भुंकत असतील तर कोणाला बोलवलं पाहिजे? तर त्या मालकाला बोलवता आलं पाहिजे, बघा. आणि भुंकण्याचं स्वातंत्र्य कुठे आहे हो? भुंकण्याचं स्वातंत्र्य पण जास्तीत जास्त कुठे आहे? हां, आओ जाओ घर आपणा, सगळीकडे बघा. सगळीकडचे इथेच येऊन जमा झालेत की नाही. इथे यायचं तर भुंकत बसायचं. पाहावे आपण असे आपण कोणाविषयी बोलत नाही, पण सांगायचं म्हणजे काय की एक गमतीशीर दृष्टांत आहे की विदेशाची कुत्री भारतात आली. मी कुत्री म्हणते, माणसं म्हणत नाही. विदेशाची कुत्री भारतात आली. आता ती विदेशाची कुत्री भारतात आली तेव्हा उतरणार कुठे? आता विदेशावरनं यायचं म्हटल्यावर ते कशाने येणार हो? पहिली गोष्ट, टू व्हीलरवर येणार का, फोर व्हीलरवर येणार का, विमानात नाही येणार? हां. मग आता ते विदेशाची कुत्री आली, ती दिल्लीच्या एअरपोर्टला उतरली. मग आता ती कुत्री आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी कोण जाणार? आपली माणसं जाणार का कुत्री जाणार? भारतातली कुत्रीच जाणार ना, बरोबर ना. स्वागताला बघा, राजकारणी लोक आले तर त्यांचे कार्यकर्ते असतात स्वागताला, बरोबर ना. आणि महाराज मंडळी आले तर टाळकरी असतात स्वागताला. मग आता कुत्री आल्यानंतर इकडची भारतातली कुत्रीच जाणार ना स्वागताला. मग आता भारतातली कुत्री स्वागताला गेली. आता गेल्यानंतर भारतातली कुत्री बोलली, वा 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 म्हणे, तुमचे चरण आमच्या भूमीला लागले, आमची भूमी पवित्र झाली. मग कसं काय झाला प्रवास वगैरे, सगळं छान छान छान. आणि मग भारतातली कुत्री बोलली. आता तुम्ही म्हणाल कुत्री बोलली कशी काय? आता कुत्री बोलली शेपूट हालून, त्यांना भाषा समजते. आपल्याला काय जास्त डोकं लावायची आवश्यकता नाही. आता ती भारतातली कुत्री विदेशातल्या कुत्र्यांना बोलली की तुमच्याकडे एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही इकडे कसे काय आले? तर ती विदेशातली कुत्री बोलली, आमच्याकडे सगळं चांगलं आहे. आता आमच्याकडूनच तुमच्याकडे पिझ्झा बर्गर आलं आहे ना, त्यामुळे आमच्याकडे खायला चांगलं आहे, राहायला चांगलं आहे, सगळं चांगलं आहे आमच्याकडे. पण तरी आम्ही भारतात आलो, आता आम्हाला इथेच राहायला आवडेल. आता आम्ही काही परत जाणार नाही. तर विदेशातली कुत्री बोलली, आम्ही परत जाणार नाही, आम्ही भारतातच राहणार. तर का राहायचंय त्यांना इथे? विचारलं भारतातल्या कुत्र्यांनी की तुम्हाला का राहायचं इथे? तेव्हा ती कुत्री बोलली
की आमच्या तिकडे सगळं चांगलं आहे, आमच्या तिकडे खायला चांगलं आहे, राहायला चांगलं आहे, झोपायला चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण आमच्याकडे भारतासारखं भुंकण्याचं स्वातंत्र्य आहे का? नाही ना, ते कुठे आहे फक्त. हां, मग बघा या मनुष्य देहामध्ये आपल्याला जन्माला घातलं आहे भगवंतानी, आपल्याला प्राण्यांची कर्म सोडता आली पाहिजे. प्राण्यांसारखं बघा कुत्र्यासारखं भुंकणं सोडता आलं पाहिजे. काय असेल ते देहामध्ये सगळी प्राण्यांचीच कर्म भरलेली आहेत. आपण एखाद्याला रागामध्ये लात मारतो, मग लात कोण मारतं? लात कोण मारतो? गाढव मारतं ना लात, बरोबर ना. मग आता आपण जर का लात मनुष्य देहामध्ये असून जर का आपण लात मारत असू, तर त्या गाढवामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे ना. मग मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे, तर फक्त भगवंताच्या भक्तीसाठी हा देह तुला उसना दिलेला आहे. आणि भक्ती कर प्रल्हादासारखी, भक्ती कर शबरीसारखी. केवढी ती शबरीची अनन्य भक्ती बघा, की आज येणार का, उद्या येणार का, 10 वर्षांनी येणार का, 60 वर्षांनी येणार राम माहीत नाही, पण माझा राम येणार एवढ्या आत्मविश्वासावरती काय करत होती, रोज सडा रांगोळी घालत होती, रोज बोरं रामासाठी ठेवत होती, गोड गोड बोरं ठेवत होती, प्रत्येक बोर चाखून पाहत होती. म्हणजे असं कधी ती म्हटली नाही की आपण बघा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल ना, तर आपण काय करतो, नाही उष्ट नाही करायचा, मीठ टाकले का नाही आपल्याला आठवत नाही, मग तरी पण जाऊ दे, नसेल तर नसेल, नैवेद्य दाखवल्यावर बघू, म्हणजे आळणी असेल तर देवा खातो. आपण चाखून पाहत नाही, कारण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे ना. पण ते शबरीनी रामासाठी ठेवलेलं प्रत्येक बोर तिने उष्ट केलं होतं, रामासाठी ठेवलेलं. आणि ते लक्ष्मणाला खाताना कसं तरी वाटलं, पण रामाने किती प्रेमाने खाल्लं होते का, तर त्या उष्ट्या बोरामध्ये त्या शबरीचं प्रेम किती होतं की नाही. म्हणून बघायला गेलं तर भगवंताला काय लागतंय हो, भगवंताला प्रेम लागतंय, भक्ती लागते. आणि भगवंत भावाचा भुकेला आणि भावार्थ देखून भुलला, मग तो फक्त तुझ्या भक्तीसाठी भुलत असतो. भक्तीसाठी काय करतो तो, म्हणून पहिल्या समासामध्ये पण सांगितलं, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयाशी तेची प्राप्त. ज्याचा जसा भाव असेल त्याला तसाच देव काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. म्हणून काय सांगितलंय की एक माणसाने फक्त देहामध्ये एकच सत्सद विवेक बुद्धीने एकच विचार करावा की हा देह जो मिळालेला आहे आपल्याला तो उसना आहे, आणि तो देह जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देहाचं सार्थक करता आलं पाहिजे. कारण देहामध्ये जो आहे अंतरीचा अंतरात्मा तोच ईश्वर आहे, तोच परमेश्वर आहे. मग तो मला प्रत्येक देहामध्ये दिसला पाहिजे. बघा घरामध्ये लहान मुलाला म्हणते दूध पिऊ नको, मला ते ग्लासभर दूध कुठं पिंडीला नेऊन ओतायचे, कशाला? त्या शंकर काय म्हणतो का बाई, घरातल्या लेकराच्या तोंडचं दूध काढ आणि माझ्या पिंडीवर आणून ओत आणि ते मोरीला जाऊ दे, बरोबर ना. म्हणजे ते आधी तुला घरामधला तो चालता बोलता परमेश्वर दिसला पाहिजे. घरामध्ये जे आपल्या वयस्कर माणसं असतात, घरामध्ये मुलं बाळं असतात, किंवा स्वतःच्या देहातला आतमध्ये बघितलं तर तुला स्वतःच्या देहामध्ये पण तो दिसेल. जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त नामदेवांसारखी दृष्टी ठेवली तर तुला भगवंतच दिसणार आहे. प्रत्येक देहामध्ये रिता ठाव, कुठंच रिकामी जागा त्या भगवंता विना नाही हो. रिता ठाव त्या राघवे विन नाही, रिकामी जागा त्या भगवंताशिवाय कुठेही नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी, प्रत्येक ठिकाणी मला त्या भगवंताला पाहता आलं पाहिजे. मग देव कसा आहे देहामध्ये, तो ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये पिंडाची उत्पत्ती होती त्यावेळेला तो त्या पिंडामध्ये आलेला असतो. तर तो शेवटच्या क्षणी ज्या वेळेला जातो देहातनं त्यावेळेला ज्योती मावशी तुम्ही एका जागेवर बसणार असाल तर व्हिडिओ चालू ठेवा, नाही तर बंद ठेवा. काय होतं, लक्ष विचलित होतं आणि मग इकडनं मी व्हिडिओ बंद केला तर तुम्हाला वाईट वाटेल, म्हणून मी काही केलेलं नाही. आपण सारखं फिरत असू ना तर व्हिडिओ चालू ठेवू नका, एवढी विनंती आहे माझी. कारण तेच बघत बसावं लागतंय समोर. एका जागेवर तुम्ही समोर असाल तर व्हिडिओ चालू ठेवा. तर काय सांगायचंय होतं काय माहिती आहे का, अशा ह्याच्यामध्ये लिंक तुटते आणि आपल्याला वाटतं समोरून महाराज बोलतात वगैरे. माझंच नाही पण इतर पण कोणी असेल ना तरी, आता बाकीच्यांचे व्हिडिओ बंद आहेत, ठीक आहे ना. जे समोर बसलेत ना त्यांनी चालू ठेवा. आपण कुठे होतो, इथपासून आपली तयारी, बरोबर ना. तर मग काय ह्या देहातला तो अंतरीचा अंतरात्मा मला ओळखता आला पाहिजे. आणि तो असेपर्यंत काय करायचं, देहाचं सार्थक करायचं आहे. कारण तो जेव्हा गर्भामध्ये येतो, तो मातेच्या गर्भामध्ये असताना तो देहामध्ये येतो, तो शेवटच्या क्षणी जातो. मग मध्ये जो देव येतो जातो ना त्याला देव म्हणावं का, हा पहिला प्रश्न.
आता नवरात्र उत्सव चालू आहे, प्रत्येक देवीच्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, परंतु सांगते की जो अंतरीचा अंतरात्मा भक्ती म्हणजे भक्ती कशी असावी, श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. का आता अंधश्रद्धेमध्ये काय माणूस होतो, किती वाहवला जातो की बघा आता ते कधीतरी सकाळी आपल्या दारावर हे येतात बघा, वासुदेव येतात, देवाची गाणी वगैरे म्हणतात. मग आपल्याला किती छान वाटतं की बघा किती छान देवाची गाणी म्हणतायत, म्हणून आपण काही का होईना घरातलं थोडंफार त्यांना द्यायला म्हणून जातो. पण ते तेवढ्यावर संतुष्ट होतात का? नाही होत. मग त्यांची इच्छा असते की आपण त्यांना घरात बोलवावं. मग ते घरात येतात, बसतात, मग पुढे ते लांबड लावतात की तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुम्हाला असं केलं पाहिजे, तुम्हाला तसं केलं पाहिजे, मग तुम्हाला या देवाची नड आहे, मग तुम्हाला तिथे एवढं दिलं पाहिजे, तेवढं दिलं पाहिजे. मग आपण लगेच म्हणतो की मग ते कसं द्यायचं. तर काय नाही, तुम्हाला आता समजा त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढे किलो, किती 25 किलो 50 किलो तुम्हाला पेढे दिले पाहिजेत अमुक तमुक ठिकाणी. मग आपण म्हणतो आता तिथे जाऊन एवढे पेढे कसे देणार, नाही तुम्ही माझ्याकडे तेवढ्याचे पैसे द्या, मी तिथे पोचते करतो. मग हे असं सगळं याला भक्ती म्हणत नाही हो. तुम्ही दारावर तो आहे, भगवंताचं नाव घेतोय म्हणून त्याच्या हातावर 5 रुपये 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये तुमच्या कृतीनुसार ठेवा, पण जे पुढचं जे आहे ना ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. बाबा रे, माझ्या इच्छेनुसार मी तुला काय ते तुझ्या हातावर ठेवलेलं आहे, आता तू गेलास तरी चालेल, कारण पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. जे पुढचं आहे ना ते त्याला भक्ती म्हणत नाही. म्हणून बघा आता बऱ्याच ठिकाणी देव येतो आणि जातो. मग देहामध्ये देव नाही का? देव जर का देहामध्ये नसेल तर तो येणारा देव येईल का आणि जाईल का? बरं, तो देव देहामध्ये येतो तर मग तो देह का जातो? प्रश्न नीट समजून घ्या हो. आता एखाद्या देहामध्ये देव येतो आणि तो काही काळाने थोडा घुमल्यावर तो जातो. मग त्या देहामध्ये जर का देव येत असेल तर त्या देहाने कधीच गेलं नाही पाहिजे. शेवटचा क्षण त्या देहाकडे यायलाच नाही पाहिजे ना. मग मरणाचा अंगात वारं ज्याच्या संचारतं असं म्हणतात, मग ते मरायलाच नाहीत पाहिजे, कारण त्यांच्या अंगात देव आहे ना, देव येतो ना. हा येणारा जाणारा देव आहे का नाही पहा, तुम्ही तुमचं पहा, मी काय बोलत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला आपण कुठल्या शतकामध्ये जगतोय हे पाहायला पाहिजे पहिली गोष्ट, आणि याच्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. कारण जो येतो आणि जातो तो देव असतो का, इथपासून तुम्ही आम्ही बघायला पाहिजे हो. कारण देव आपल्या देहामध्ये जन्मताच आलाय आणि तो जातो ना, तेव्हा आपल्याला 4 जणांच्या खांद्यावर जावं लागतं. आपल्या देहातनं देव जातो तेव्हा आपल्याला कोणी बोललं ना तुमच्या अंगात येतं का, आपण सरळ म्हणायचं आमच्या अंगात येण्याचं कारणच नाही, कारण तो आमच्या अंगात आहेच ना. तो आमच्या अंगात देव आहेच. तो जातही नाही आणि येतही नाही. तो जाईल तेव्हा मलाच घेऊन जाईल. तो जेव्हा माझ्या देहातनं जाईल ना तेव्हा मला 4 लोक उचलतील आणि नेतील, कारण ठेवणार नाही कोणी घरात 4 तासाच्या वर. कारण 4 तासच देहामध्ये बघा. ते जे आता तो पसारा वेगळा आहे, ते जे पंचप्राण आहेत, प्राण अपान व्यान उदान आणि समान. मग त्याच्यानंतर उपप्राण पण आहेत 5, नाग कूर्म कृकल देवदत्त आणि धनंजय. मग तो विस्तार मोठा आहे. आपला समास इकडे बाजूला राहील. मग आता शेवटचा जो धनंजय आहे ना तेवढंच सांगते मी. तो धनंजय वायू आहे ना, तो काय करतो माहिती आहे का? त्याचं कार्य काय असतं? देह गेल्यानंतर 4 तास त्या देहाचं सांभाळ करणे, हा धनंजय वायूचं ते कार्य असतं आणि तो ते करतो. मग 4 तासानंतर लोक म्हणतात आता उचललं पाहिजे, कारण देहामध्ये भगवंत कळलाच नाही हो. कुठेही देव म्हणतो मी देवाला मानत नाही. अरे देवाला मानत नाही, मग तू कोणाच्या जीवावर बोलतो? हे जे आत्ता तू बोलतो ना देवाला मानत नाही, आणि देहातला देव जातो तेव्हा हा देह पण जातो. देहातला देव जातो तेव्हा हा देह पण जातो. पण क्वचितच असं घडलेलं आहे की देहातला देव गेल्यानंतर सुद्धा तो देह परत उठलाय. पण उठवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना तोच फक्त ते उठवू शकतो. मग हे फक्त मुक्ताईनीच करावं.
हे फक्त ज्ञानदेवानीच करावं, हे फक्त समर्थांनीच करावं. समर्थांनी देह उठवला, ते पुढे अष्टपुत्रे झाले. त्यांचं नावच त्यांना 8 पुत्र झाले. समर्थांनी आशीर्वाद दिला होता, अष्टपुत्र भव. त्यांना पुढे 8 पुत्र झाले. त्यातला एक उद्धव समर्थांना त्यांनी पहिला पुत्र देऊ केला. माऊलींनी देह उठवला, सच्चिदानंद बाबा ते आदरे लेखकू झाले. ते पुढे ज्ञानेश्वर माऊलींचे काय झाले, लेखक झाले. ज्ञानेश्वरी पुढे त्यांनी लिहिली सच्चिदानंद बाबांनी. मग असे गेलेले देह परत उठवण्याचं सामर्थ्य फक्त कोणात आहे, तर ते संतांमध्ये आहे हो. मग तेवढी शक्ती तुमच्या आमच्या देहामध्ये आहे का, की देह गेलाय आणि परत उठलाय तो देह? नाही. आता एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग आलेला आहे बरं का. एकनाथ महाराजांनी षष्टीला देह ठेवला एकदा. आता देह ठेवल्यानंतर ओघाणी आलाय दृष्टांत म्हणून आपण घेऊ. तर देह ठेवल्यानंतर 4 जण खांदेकरी, ऐकलं असेल तरी पुन्हा ऐका, ऐकल्याचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे. पुन्हा ऐकल्याने उजळणी होते. मग आता 4 खांदेकऱ्यांनी उचललं एकनाथ महाराजवरती. त्यानंतर थोडं चालल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्या खांदेकरांच्या मनामध्ये असा विचार आला की बघा, एकनाथ महाराजांनी एवढा जगाला उपदेश केला, एवढं ज्ञान लोकांना दिलं, पण शेवटी खांदेकरी म्हणून शेवटी आपणच ना, बरोबर ना. आले का बाकीचे कोणी? शेवटी खांदेकरी म्हणून कोण? आपणच. म्हणजे असा गर्व झाला हो. त्या ठिकाणी ताडकन उठून बसले वरती. ठेवा खाली म्हणले. काय म्हटले? खाली ठेवा. आणि तिथनं परत घरी निघून आले. पुढच्या वर्षी परत त्याच वेळेला षष्टीलाच परत देह ठेवला. परत ते खांदेकरी म्हणले, आता आपण ठरवायचं की आता आपण काही बोलायचं, मनातल्या मनात बोललेलं सुद्धा ह्या बाबाला कळतंय. आता आपण अगदी ठरवलं त्यांनी की आता आपण काहीच बोलायचं नाही. मग आता खांदेकरी ते खांदेकरी चालले, प्रेत चालले. आणि समोरून माहेरवाशीन सासरी चालली होती. आणि आता प्रेत यात्रा समोरून चालली आहे म्हणल्यावर त्या माहेरवाशिनीची ती आई बोलली, म्हणली ह्या बाबाला आताच मारायचं होतं का? माझी लेक सासरी चालली आणि ह्या बाबाला आत्ताच मारायचं होतं का? ते उठून बसलं परत वरती. म्हणले, बाई तुझ्या लेकीला सासरी घालव, मी नंतर मारतो. परत तिथून मागा. आणि मग नंतर त्यांनी पुढच्या षष्टीला गोदावरीमध्ये देह समर्पित केला. म्हणजे हे फक्त संत करू शकतात. हे तुमचं आमचं काम आहे का? मग आपली अवस्था काय आहे? मग आलेला हा जो मिळालेला नरदेह आहे, भक्ती म्हणजे काय? तर मिळालेला नरदेह संसाराकडे, सुरुवातीलाच मी सांगितलं की संसाराकडे पाठ करून हृदयस्थ नारायणाला अनन्य भावे शरण जाऊन त्याची भक्ती करणे म्हणजे काय सांगितलंय? एक मिनिट. त्याची भक्ती करणे म्हणजे काय सांगितलंय? भगवंताचं, बघा, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर अखंड मला मुखामध्ये त्याचं नामस्मरण घेता आलं पाहिजे. मग आता दुसरी भक्ती कुठली दाखवली समर्थांनी? तर कीर्तन भक्ती. पहिली दाखवली श्रवण भक्ती. श्रवण भक्तीमध्ये सांगितलं समर्थांनी की काय काय ऐकलं पाहिजे. भरपूर सगळं सांगितलं, कथा कीर्तने ऐकत जावी. मग पुढे आता कीर्तन भक्तीमध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात ते पाहू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 4 9 भक्तिनाम समास 2 कीर्तन भक्ती. श्रीराम समर्थ. श्रोती भगवत भजन पुसिले. काय सांगितलंय? श्रोती भगवत भजन पुसिले, ते 9 प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरूपिले, दुसरे कीर्तन ऐका. काय सांगितलंय? श्रोत्यांनी भगवत भजन विचारलं की भगवत भजन म्हणजे काय, भगवंताची भक्ती म्हणजे काय, ती कशी करायची, काय केल्याने ह्या मनुष्य देहाचा उद्धार होईल, हे समर्थ म्हणतात की या सगळ्याचं उत्तर या 9 भक्त्यांमध्ये आपल्याला भगवंत देणार आहे. मग काय सांगितलंय? प्रथम श्रवण सांगितलं. प्रथम काय सांगितलं? श्रवण. आणि दुसरे ते कीर्तन ऐका. आता ऐकल्याशिवाय कळणार नाही, म्हणून आता पुढे ऐका. सगुण हरिकथा करावी. सगुण हरिकथा करावी. भगवत कीर्ती वाढवावी. अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. आता वैखरी म्हणजे काय हो? 4 वाणी दाखवल्यात.
4 वाणी दाखवल्यात, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता परेमध्ये जे असतं ना, परेमध्ये तेच वैखरीवर असलं पाहिजे. पण ते माझ्या पण असेलच असं काही सांगता येत नाही. मी पण त्याच्यामध्ये अपवाद नाही हो. परेमध्ये एक असतं, पोटात एक असतं आणि ओठावर दुसरंच असतं. मग ह्या 4 वाणी दाखवल्या तो परा, पश्यंती, इथपर्यंत वैखरीपर्यंत येईपर्यंत त्याच्यामध्ये किती बदल होतोय बघा. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. मग वैखरी कशी वधवायला सांगितली? यथा योग्य, म्हणजे प्रत्येक शब्द हा तोलून मोजून मापून तो वापरता आला पाहिजे. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. भगवत कथा करायची किंवा कीर्तन करायचं किंवा प्रवचन करायचं किंवा बघा समोरच्यांच्या पुढे बसून बोलायचं, म्हणजे त्यासाठी काय केलं पाहिजे? तर अगोदर काय करायचे? बहुत करावे पाठांतर, बहुत करावे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यासे प्रगटावे नाहीतर झाकोनी असावे, प्रगटुनी नासावे हे बरे नव्हे असं समर्थ म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात कारण अभ्यास. तुकाराम महाराज काय म्हणतात की प्रगट व्हायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, अगदी ग्रंथच्या ग्रंथ कोळून प्यायले पाहिजेत. जसा दासबोध ग्रंथ आत्मसात केला तसा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पण आत्मसात करता आला पाहिजे. तसा मला गाथा पण आत्मसात करता आला पाहिजे. आत्मसात करणे म्हणजे काय? परत 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 ते उगाळत राहिलं पाहिजे. आपण नको त्या गोष्टीमध्ये किती वेळ घालवतो, पण जे अभ्यासू असतात ना त्यांना आयुष्याचा वेळ पुरत नाही. आयुष्याचा वेळ त्यांना कमी पडतो. त्यांना असं वाटतं की अरे माझं आयुष्य राहिलं, याच्यामध्ये माझं हे सगळं होईल का? आयुष्याचा वेळ कमी पडणारे लोक आहेत आणि आपल्याला वेळ कशात घालवावा हा प्रश्न पडलाय. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. अखंड काय करायची? भगवंताचं गायन करता आलं पाहिजे. आपुलिया सुखस्वार्था, केलीची करावी हरिकथा, हरिकथेविन सर्वता राहूच नये. याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे हो. हरिकथा केल्याने आणि ग्रंथ आत्मसात केल्याने आणि पाठांतर केल्याने किंवा भगवंताचं नामस्मरण घेतल्याने हा याच्यामध्ये काय आहे? आपला स्वार्थ आहे हा. मग स्वार्थ म्हणजे काय? हरिकथा पैशासाठी करायची का? पाकिटासाठी करायची का? पाकिटाचा स्वार्थ सांगितलाय का समर्थांनी इथे? स्वार्थ म्हणजे काय? कीर्तन करायचं आणि नारळ खालून पाकिट घ्यायचं, हा स्वार्थ आहे का इथे? हा स्वार्थ नाही. तर समर्थांना स्वार्थ कुठला सांगायचा आहे? तर आपुलिया सुखस्वार्था. आपुला स्वार्थ कुठला आहे? तर मला काय करायचं आहे? या जन्माचं सार्थक करायचं आहे. या जन्माचं काय करायचं आहे? मला सार्थक करायचं आहे, हा माझा स्वार्थ आहे. मला सद्गती प्राप्त करून घ्यायची, हा माझा स्वार्थ आहे. मला भगवत चरण प्राप्त करून घ्यायचं आहे, हा माझा काय आहे? स्वार्थ आहे. मग माझा स्वार्थ कुठला आहे तो बघता आला पाहिजे. नित्य नवा हव्यास धरावा. नित्य नवा हव्यास म्हणजे काय हो? की किती छान आहे बघा. नित्य नवा हव्यास धरावा की असा निश्चय करायचा की दिवसाचे किती आपल्याला 12 तास मिळतात की नाही, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. मग त्या 12 तासामध्ये घरातली कामं करता करता एखादा अभंग 4 चरणाचा मला पाठ होणार नाही का? मग कोणतंही काम करताना तो अभंग सारखा गुणगुणत राहिलं तर सकाळी घेतलेला अभंग संध्याकाळपर्यंत पाठांतर होऊन जाईल. मग रोज एखादा अभंग, सुरुवातीला तुम्ही हरिपाठ घ्या. हरिपाठाचे 27 अभंग 27 दिवसात होऊन जातील पाठ. पुढे तुम्ही काकड आरतीचे अभंग घेऊ शकता. नंतर तुम्ही गाथेमधले जे जे काही तुम्हाला आवडतील ते अभंग तुम्ही काढून ते पाठ करू शकता. म्हणजे काय? नित्य नवा हव्यास. हव्यास मला कशाचा असतो? बघा 10 बाय 10ची खोली, आता मला 2 रूमचं कधी मिळेल? 2 रूमचं झालं आता 3 रूमचं 1 BHK कधी मिळेल? 1 BHK झाला आता 2 BHK कधी मिळेल? 2 BHK झाला आता बंगला कधी मिळेल? बंगला झाला आता कुठेतरी फार्म हाऊस कसं होईल? ते झालं. अजून बँक बॅलन्स कसा होईल? सोनं नाणं कसं होईल? हा आपला हव्यास असतो. आपला नको तो हव्यास आहे की त्याने आपल्याला काहीच साध्य होणार नाही. आपुला सुख स्वार्थ त्याच्यामध्ये नाहीच आहे. हा सुख स्वार्थ कोणाचा आहे माहिती आहे का? आपल्याला जो हव्यास लागलाय ना संसारामध्ये, त्या हव्यासापोटी आपण आपल्या देहाची तर राख करणारच आहोत.
देहाची तर होळी याच्यामध्ये होणारच आहे, पण ह्या सुखस्वार्थामध्ये काय होणार आहे, आपला देह निघून जाईल आणि देह निघून गेल्यानंतर आपल्या हातातनं रत्नपेटी निसटून जाईल. आयुष्य हिची रत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पण या लोटी आनंदाची करावी. मग हे आयुष्य काय करायचं, ते ईश्वराच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. मग तो सुखस्वार्थ मला साधता आला पाहिजे. हा नित्य नवा हव्यास मला ह्याचा नको, संपत्तीचा नको. नित्य नवा हव्यास मला प्रपंचाचा नको, सोन्याचा नाण्याचा नको. नित्य नवा हव्यास मला कशाचा धरायचा आहे, नित्य नवा हव्यास धरावा. मी हे कसं पाठांतर करू, मी ते कसं पाठांतर करू, हा अभंग मला पाठ होत नाही, ह्या ओव्या मला पाठ होत नाही. भगवान ज्ञानेश्वर माऊलींना जरी शरण गेली, तुकाराम महाराजांना जरी शरण गेली की भगवंता काय करू, तरी तुला मार्ग नक्की सापडेल. कारण ते मार्ग दावून गेले आधी, ते आधी आपल्याला मार्ग दावून गेलेत. नक्कीच त्या मार्गावरनं चालल्यानंतर काय आपलं स्वहित नक्की साधता येणार आहे. आपला सुख स्वार्थ म्हणजे आपलं स्वहित साधणे. स्वहित साधणे म्हणजे परत परत जन्माला न येणे. साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळा अवघा. काय सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, काय केलंय, हरिकीर्तनाने अवघं ब्रह्मांड भरून टाकलं. ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, हरिकीर्तनाने अवघं ब्रह्मांड भरून टाकलं. तुकाराम महाराजांनी अवघं ब्रह्मांड भरून टाकलं. बघा, जे जे काही संत, एकनाथ महाराज असतील, जे जे काही संत आले कार्याला, त्यांनी अवघं ब्रह्मांड काय केलं, भक्तीने भरून टाकलं. मग आपल्याला पण तसा नित्य नवा हव्यास पाहिजे. आपण काय संत पदाला पोचणार नाही आणि आपण काही संत नाही, पण आपण त्यांनी जगाचा उद्धार केला. संतांमध्ये ना आपल्यामध्ये फरक काय महाराज, त्यांनी जगाचा उद्धार केला, पण आपल्याला स्वतःचा करता आला तरी झालं जन्माचं, बरोबर ना. जगाचा उद्धार करायला जाऊच नको, समर्थ बोलले. सगळे संत हेच ओरडून सांगतात, जगाचा उद्धार करायला जाऊच नको. आम्ही म्हणजे केलं आणि तेवढं आम्ही सहन पण केलं, तर आपल्याला तेवढी सहनशीलता आपल्यामध्ये नक्कीच नाही. उकळतं पाणी तुकाराम महाराजांच्या पायावर टाकलं तेव्हा तोंडातनं अभंगच बाहेर पडला, जळो हे मस्तक, जळो हे शरीर, तुटो हे मस्तक. आणि हरिनामाचा गजर मात्र चालूच राहायला पाहिजे. हे मुखातनं उकळतं पाणी पायावर पडतंय तरी मुखातनं भगवंताचं नाव घ्यायचंय, सोपं नाही हो, फार अवघड आहे. त्यामुळे हे फक्त संतांनाच जमेल. आपण याचा अट्टहास करायचा, आपण फक्त स्वतःचं स्वहित साधता आलं ना आपल्याला तरी पण पुष्कळ झालं हो. म्हणून काय सांगितलंय, नित्य नवा हव्यास धरावा, साक्षप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळा अवघा. अवघं ब्रह्मांड हरिकीर्तनाने भरता आलं पाहिजे. मनापासून आवडी, जीवापासी अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. अखंड तत्पर असला पाहिजे. कोणी भजनाला बोलवलं चला, कोणी कीर्तन श्रवणाला बोलवलं चला, म्हणजे हरी भजनासाठी किंवा भगवंताच्या नामस्मरणासाठी अखंड काय पाहिजे, तर सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची तत्पर असला पाहिजे. भगवंताचं कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय हरिकीर्तने कलियुगी. मग कलियुगी काय सांगितलंय की कीर्तनाने, आता जे सगळ्यांनाच अभ्यास करणं शक्य नाही हो, म्हणून लोक ऐकून त्या कथा आत्मसात करत असतात, बरोबर ना. आणि ज्यांना अभ्यासामध्ये गोडी येते ते अभ्यासतात आणि ज्यांना ऐकण्यात गोडी येते ते त्यांना सांगतात. म्हणजे प्रत्येकाची सोय त्या भगवंतांनी लावली की नाही, बरोबर ना. आता एका महाराजांनी कीर्तनात सांगितलं की मनामध्ये जर का त्या भगवंताच्या प्रती विश्वास असेल, दृढ विश्वास असेल, तर आपण पाण्यावरून सुद्धा चालू शकतो. मनामध्ये जर का भगवंताप्रती दृढ विश्वास असेल तर आपण पाण्यावर सुद्धा चालू शकतो. आता हे माझ्यासारख्याने ऐकलं की कीर्तनामध्ये की आपला जर का त्या भगवंताप्रती विश्वास असेल तर पाण्यावर सुद्धा आपण चालू शकतो. आता नेमकं कीर्तन होतं या गावात आणि मध्ये होती नदी आणि ती राहत होती पलीकडच्या गावामध्ये. आता ती म्हटली की नाही, भगवंतावर माझा विश्वास आहे, मला कीर्तन ऐकायचं आहे. त्यामुळे महाराजांनी सांगितलं की पाण्यावर सुद्धा आपण चालू शकतो. त्यामुळे मला काय नाही, नेणारा मला तो भगवंत आहे. ती रोज त्या पलीकडच्या गावातनं चालत चालत कीर्तनाला यायची, कीर्तन ऐकायची, घरी जायची, रोज कीर्तनाला यायची, कीर्तन ऐकायची, घरी जायची. असं 7 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर
बघा त्या महाराजांनी एकदा विचारलं, म्हणे माई तुम्ही फार तल्लीन होऊन ऐकता, राहता कुठे तुम्ही? ती म्हणली ते काय पलीकडच्या गावामध्ये. मग येता कसं? म्हटले पहिल्या दिवशी खूप सायास करून लांबून आले हो, पण म्हणले त्या दिवशी तुमचं प्रवचन कीर्तन पहिल्या दिवशी ऐकलं की भगवंतावर दृढ विश्वास असेल तर पाण्यावर सुद्धा आपण चालू शकतो. मग म्हणले एवढा वळसा कशाला घालायचा? म्हणून मी सरळ आपलं माझ्या गावात ना फक्त नदीमध्ये तेवढे ओलांडून मी इकडे येते. मग कसं येता? पाण्यावर चालत येते. कसं येते मी? हां, ते महाराजांनी डोक्याला हात लावला. कारण महाराजांची अवस्था काय असते? पुराणातली वांगी पुराणात, बरोबर ना? कीर्तनामध्ये सांगायचं वांग खायचं नाही आणि घरी गेल्यावर म्हणायचं बायकोला की वाढ वांग. अहो मग तुम्ही आत्ताच कीर्तनात सांगितलं ना वांग खायचं नाही. म्हणे नाही, ते कीर्तनापुरतं झालं. बरोबर ना? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून बघा, दृढ विश्वास जर का भगवंताप्रती असेल, मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची, अखंड त्या हरिकीर्तनाची काय पाहिजे? गोडी पाहिजे, तातडी पाहिजे. भगवंताचं कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनास उपाय हरिकीर्तने कलियुगी. विविध विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतकरणे, लक्षुण कथा वर्तावी. विविध विचित्रे ध्याने, वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतकरणे, लक्षुण कथा करावी. काय सांगितलंय की कथा करताना सुद्धा भगवंताचं मनामध्ये ध्यान करून, त्याचं स्मरण करून कथा करता आली पाहिजे. त्या भगवंताचं पहिलं अंतकरणामध्ये स्मरण करता आलं पाहिजे. पहिलं वंदन त्या भगवंताला करता आलं पाहिजे. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी प्रदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. नंतर शारदेला वंदने, नंतर सद्गुरूंना वंदने, नंतर म्हणजे ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर सुद्धा समर्थांनी सगळ्यांना वंदन केलंय. तसं काय सांगतात समर्थ की कुठलीही कथा सांगायची असेल, कुठलंही कीर्तन करायचं असेल तर पहिलं काय करायचं तर त्या भगवंताचं आतमध्ये स्मरण, त्याची मूर्ती, त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. म्हणून ध्यान मूलम सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरुवाक्य, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. अखंड त्या भगवंताचं ध्यान मला काय करायला पाहिजे? अंतकरणात मूर्तीच त्याची समोर ठेवायची ध्यानामध्ये आणि कथा करायची. पुढे काय सांगितलंय? विविध विचित्र ध्याने, यश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भक्ताचा आत्मा संतुष्ट होय. यश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा. काय सांगितलंय? त्या भगवंताचा महिमा वर्णन करता आला पाहिजे. मग आता भगवंताचा महिमा वर्णन करणं म्हणजे काय हो? त्याचे पोवाडे गाणे, त्या भगवंताचे पोवाडे गाता आले पाहिजे. मग त्याचे पोवाडे गायचे म्हणजे काय? त्याचे अभंग. पोवाडा म्हणजे थोडा उंच स्वरामध्ये जे गातो आपण त्याला पोवाडा म्हणायचा आहे, बरोबर ना? काय सुंदर अभंग आहे ह्यांचा, तुकाराम महाराजांचा. ज्याचे गरजती पवाडे, ज्याचे गरजती पवाडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, तो हा वैकुंठीचा राणा. म्हणजे ज्याचे पवाडे ऐकून कळी काळ ज्याच्या पाया पडतोय तो हा वैकुंठीचा राणा. मग काय सांगितलंय? पुसा 6 चौ 18 जना. मग आता हा अभंग ऐकून आपण काय म्हणू? 6 चौ 18 जण म्हणजे कोणाला पुसायचे? कोणाला विचारायचे? 6 चौ आणि 18 म्हणजे कोण? 6 जण कोण? 14 जण कोण? आणि 18 जण कोण? पुसा 6 चौ 18 जना. मी सांगत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, हे मी बोलत नाही. हे 6 चौ 18 जणांना पुसा जाऊन. पुसा 6 चौ 18 जना, तो हा पंढरीचा राणा. मग आता 6 म्हणजे 6 शास्त्र झाले, 14 म्हणजे 4 वेद झाले आणि 18 पुराण झाली. मग या 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे सांगतात की हा पंढरीचा राणा कसा आहे? ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे. मग अखंड काय सांगितलंय? यश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा. तो मग त्या परमात्म्याचे गुणगान मला आवडीने गाता आले पाहिजे. चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. मग ज्याचं चिंतन आपण केलं
ज्या भगवंताचं आपण नुसतं चिंतन केलं तरी भक्ती आणि मुक्ती आपल्या घरी काय करतात? दासी सांगितलंय, दासी. चिंतिता जयासी, चिंतिता जयासी, भक्ती मुक्ती कामारी दासी, भक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा. काय सांगितलंय? आणि वैकुंठासी जावे तुका म्हणे त्याच्या नावे. आणि वैकुंठाला जायचं असेल तरी त्याचं नाव घ्यावं, त्याचं त्या भगवंताचं नाव घेऊन वैकुंठाला गेली ना तर काय होणार आहे? जन्माचं सार्थकच आहे. वैकुंठासी जावे तुका म्हणे त्याच्या नावे. मग बघा, आजामेळ पापी वधे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. तो पापी होता पण अखंड नारायण नारायण म्हणून काय झालं? तो मुक्तिपदाला पोचला. म्हणून पुढे सांगितलं, कथा अन्वय लापनिका, नामघोष करताळिका, प्रसंगे बोलाव्या अनेका, घात माता नेमस्त. कथा अन्वय लापनिका, नामघोषे करताळिका, प्रसंगी बोलाव्या नेमका, घात माता नेमस्त. काय सांगितलंय? नेमकं बोलता आलं. कीर्तनामध्ये नेमकं बोलता आलं पाहिजे, फापट पसारा करून उपयोगाचं नाही. ताळ मृदुंग हरिकीर्तन, संगीत नृत्य ताळमान, कथा नाना कथानुसंधान, तुटोची नेदावे. मग काय मेन विषय कधी सुटता कामा नये. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोत यांची श्रवण फुटे आनंदे भरावी. कथा कीर्तनाच्या लोटे, करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे. कसं? न अडखळता बोलता आलं पाहिजे. कंफ रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे, नमस्कार घालावे. बघा, दुःखाचा प्रसंग असेल तर कथा करणाराच्या सुद्धा डोळ्यात पाणी यायला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा ते हावभाव दिसायला पाहिजे. आपण कीर्तन समास आपण कीर्तन भक्ती बघतोय, त्यामुळे कीर्तन कसं असावं असं समर्थ आपल्याला सांगतात की त्याच्या कीर्तन करणाऱ्या वक्त्याच्या अंगावर रोमांच उठले पाहिजेत, म्हणजे स्वतःची त्याची अवस्था अशी झाली पाहिजे. रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे. मग गाणं गाताना, एखादं दुःख प्रसंगी एखादं गाणं गाताना त्याच्या डोळ्यामध्ये ते अश्रूसुद्धा दाटले पाहिजे. पुढे सांगितले, पदे दोहाडे श्लोक प्रबंध, घाटी मुद्रा अनेक छंद, वीर भाटी व विनोद प्रसंगे करावा. एखादा विनोदाचा प्रसंग असेल तर तो विनोदसुद्धा करता आला पाहिजे, पण नको तिथं सारखे विनोद करून लोकांना हसवण्यासाठी कथा कीर्तनं नसतात. कथा कीर्तनं किंवा प्रवचनं हे मनोरंजनाचं साधन नसून हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं हे साधन आहे. हे टाईमपासाचं साधन नाही हो, मनोरंजनाचं साधन नाही. त्यामुळे सारखे सुद्धा विनोद इथं उपयोगाचे नाही. एखादा विनोद चालेल. नाना नवरसिक शृंगारिक, गद्य पद्याचे कौतुक, नाना वचने प्रस्ताविक, शास्त्राधारे बोलावी. शास्त्राचा आधार घेऊन प्रत्येक वचन बोलता आलं पाहिजे. प्रत्येक वचनाला शास्त्राचा आधार पाहिजे, प्रत्येक वचनाला ओवीचा आधार देता आला पाहिजे. पुढे सांगितले, भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीतिनाय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ करावे. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण. भक्ती म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वैराग्याची लक्षणं कोणती? नीती म्हणजे काय? न्याय म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे कोणता धर्म? ह्या सगळ्याचं निरूपण करताना अभ्यासून ते केलं पाहिजे. साधन मार्ग अध्यात्म निरूपण, साधन मार्गासारखे हे सगळे अध्यात्म निरूपण प्रांजळपणे बोलता आलं पाहिजे. प्रसंगे हरिकथा करावी, सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. काय सांगितलंय? निर्गुणाची ओळख सांगताना अध्यात्म विद्येचा अभ्यास तिथे ठेवला पाहिजे. प्रसंगी हरिकथा करावी, सगुण कीर्ती धरावी. बघा, आता सगुणाचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला निर्गुणापर्यंत पोचताच येत नाही, बरोबर ना? सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार असेल तर आपण निर्गुण परब्रह्मापर्यंत पोचू शकतो. जर का आपल्याला रामाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवलीच नाही तर आपल्याला राम म्हणून आपण कल्पना कुठली करणार? भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, सगुण मूर्ती समोर ठेवली नाही तर आपल्याला निर्गुण परमात्म्याचं रूप समजणारच नाही. म्हणजे काय सांगितलं इथे पुढच्या ओळीमध्ये? पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत,
पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अस्ताव्यस्त बोलूच नये. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत दाखवता आला, सांगता आला पाहिजे. निरूपण करावे नेमस्त, नेमस्तपणेच बोलता आलं पाहिजे. बहुधा बोलणे अस्ताव्यस्त बोलूच नये. इकडचं तिकडचं बोलून कसा तरी वेळ काढायचा तर हे काय उपयोगाचं नाही. करावे वेद पारायण, सांगावे जनासी पुराण. बघा, स्वतः वेद पारायण करावे आणि मग जनासी पुराण सांगावं. माया ब्रह्मीचे विवरण साकल्ये वदावे. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं विवरण कधी कळेल तर आधी स्वतः आपण अभ्यास केला पाहिजे. बघा, ब्रह्मी मूळ माया, मूळ मायेनंतर गुणमाया, गुणमायेनंतर त्रिगुण आणि त्रिगुणानंतर पंचमहाभूते आणि पंचमहाभूतानंतर पिंड आणि ब्रह्मांड. हे सगळं कधी कळेल तर ह्याचा अभ्यास केल्याशिवाय हे समजणार नाही. म्हणून ब्राह्मणने रक्षावे आदरे, उपासनेसी भजनद्वारे, गुरु परंपरा निर्धारे चळोची नेदावी. ब्राह्मणे रक्षावे आदरे म्हणजे प्रत्येकाचा आदर, ब्राह्मणाचा आदर करता आला पाहिजे. उपासनेची भजनद्वारे गुरु परंपरा निर्धारे चळोची नेदावी आणि गुरु परंपरेवर काय करायचं आहे, दृढ विश्वास ठेवता आला पाहिजे. पुढे समर्थ सांगतात, करावे वैराग्य रक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विलक्षण सर्वही सांभाळावे. काय सांगितलंय, करावे वैराग्य रक्षण. वैराग्य म्हणजे कुठलं, हेकांड पिसं नको, स्मशान वैराग्य नको. मग वैराग्य कोणतं पाहिजे तर विवेकातलं वैराग्य प्राप्त करून घेता आलं पाहिजे. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. कीर्तन ऐकता संदेह पडे म्हणजे कीर्तन ऐकल्यानंतर लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत का कीर्तन ऐकल्यावर लोकांना प्रश्न पडले पाहिजेत, सांगा मला पहिलं. कीर्तन ऐकता संदेह पडे, कीर्तन ऐकल्यानंतर प्रश्न सुटले पाहिजेत का प्रश्न पडले पाहिजेत? प्रश्न सुटले पाहिजेत. हा, मग प्रश्न न सुटता जर का लोकांना प्रश्न पडत असतील तर काय उपयोग आहे? कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे आणि जे समाधान आहे अंतकरणातलं ऐकणाऱ्याच्या ते पण जातंय निघून. मग काय उपयोग आहे? नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. नीती न्यायाला धरून बोलता आलं पाहिजे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे. सगुणाचं रक्षण करून निर्गुणापर्यंत पोचता आलं पाहिजे. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. मग इथं वक्ता कसा पाहिजे तर अनुभवाचा पाहिजे. पुढे सांगितले, सकळ रक्षुण ज्ञान सांगे, जेणे वेदाज्ञा न भंगे, उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रांसी. सगळं रक्षून ज्ञान सांगता आलं पाहिजे, जेणे वेदाज्ञा न भंगे. कोणत्याही ग्रंथाचा मला अपमान होता कामा नये माझ्याकडून बोलताना, ह्याचं भान मला अखंड ठेवता आलं पाहिजे. कोणी झोपून बघत असेल गादीवर उशी बिशी लावून तर आपला व्हिडिओ बंद करावा ही मी विनंती करते. असो हे सकळ सांडून करावे गुणाणू वाद कीर्तन. मी बोलणार बरं का, मला असं कोणी समोर दिसलं ना गादीवर झोपले किंवा काय तर समोर आपला पहिला व्हिडिओ बंद ठेवावा. या नावो भगवत भजन दुसरी भक्ती, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तने महादोष जाती. नुसतं ऐकण्याने आणि श्रवण केल्याने आणि बोलण्याने काय सांगितलंय, महादोष जाती. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. आता कीर्तनामधनं भगवत प्राप्ती आहे, पण कीर्तन कसं करावं? कीर्तने वाचा पवित्र. कीर्तनाने बोलण्याने काय होती महाराज? वाचा काय होते? पवित्र होते. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. भगवंताचं कीर्तन केल्याने काय होती? वाचा पवित्र होती. कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा. सदा सर्वदा हरी कीर्तन, ब्रह्मसूत करी आपण, तेने नारद तोची नारायण भोली जेत आहे.
काय सांगितलंय बघा, सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसूत करी आपण. म्हणजे अखंड त्या भगवंताचं कीर्तन मुखामध्ये असेल तर तो काय झाला, ब्रह्मसूतच झाला. तेने नारद तोची नारायण बोली जेत आहे. तेने जो नारद तोच काय झाला, नारायण झाला. देव पाहावयासी गेलो आणि देवच होनी ठेलो. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरी कीर्तने वसे. सगळी तीर्थे आणि तो भगवंत कुठं आहे तर हरी कीर्तनामध्ये तो आहे अखंड. काय सांगितलंय, नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदयी रहो मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठमी नारदा. भगवंत नारदाला काय म्हणतात, माझे भक्त जेथे माझं गायन पूजन करतात तेथे मी अखंड काय तिष्ठत उभा आहे. नारद मुनींना सांगतात भगवंत. म्हणून सांगितलं, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन भजन निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जातम. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निशांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तू तयाभूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयीरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी.